आम्हाला असं वाटलेलं की फक्त ऑनलाईन तुम्ही काय गाडीतून किंवा याच्यावर तुम्ही म्हणून करतील मीटिंग. नंतर माहिती मिळाली, काही भाजपचे कार्यकर्त्यांनी सांगितलं की आमचे सगळे बूथचे जे वाटप बघणारी आहेत त्याच्यामध्ये बऱ्यापैकी महिला मंडळ होतं, पुरुष मंडळी होती. शूटिंगमध्ये आपण सगळ्यांनी बघितलं. आम्ही पोचण्याच्या बऱ्याच लोकांना बाहेर काढलं, पळवलं गेलं, कारण त्यांना माहिती पडली की आम्ही तिकडे पोचणार. पण जी गर्दी तुम्ही आज बघितली तेवढी नव्हती, ह्याच्यात 4 पट जास्ती गर्दी होती. वरचे दोन्ही हॉल भरलेले होते. प्रत्येक रूम मध्ये कोण ना कोण त्यांचे नेते राहायला होते. जे तुम्ही बोलतात की खरोखर पैसे पकडले, 19 लाख रुपये त्या इलेक्शन कमिशनच्या रेकॉर्डवर आले. 9 लाख एका रूम मधून मिळाले, 10 लाख दुसऱ्या रूम मधून मिळाले. प्रत्येक रूम मध्ये उघडून देत नव्हते ते. आम्ही पोलीस डिपार्टमेंटला विनंती केली की प्रत्येक रूमची चेकिंग करा. जेवढे तिकडे लोक होते त्यांची चेकिंग करा. न चेकिंग करता बऱ्यापैकी लोकांना तिकडे जाऊन कसं काय दिलं. हे जे 19 लाख मिळाले, काही एनवलप तुमच्या शूटिंगमध्ये मीडियामध्ये आलेले की कुठे 2,500चं पॅकेट, कुठे 10,000चं पॅकेट, कुठे 50,000चं पॅकेट, अशी सगळी पॅकेटं तुमच्या सगळ्या शूटिंगमध्ये आपण सगळ्याच मीडियावाल्यांनी बघितली. मग तुम्ही मला हा प्रश्न विचारला की खरोखर पैसे वाटप करायला आलेले का? हा प्रश्न योग्य आहे? हा माझा तुम्हाला प्रश्न. पैसे तर तुम्हीच शूटिंग केला ना. इलेक्शन कमिशन पासून, पोलीस डिपार्टमेंट पासून, काही कार्यकर्त्यांनी शूटिंग केलेली आहे, मीडियावाल्यांनी ते 19 लाखची शूटिंग केलेली आहे, एनवलपची शूटिंग झालेली आहे, बॅगा मिळाल्या. जे 500 लोक आलेले तिकडे, प्रत्येकाकडे एक डायरी होती. त्या डायरीमध्ये कुठल्या माणसाला किती पैसे द्यायचे आहेत हे सगळे हिशोब आम्ही तुम्हाला डायऱ्या दाखवले. डायऱ्या दाखवले का ना आपल्या सगळ्यांना? मग ते कसले डायऱ्या होते? प्रत्येक माणसाकडे डायरी होती. म्हणजे 500 लोकांकडे जे डायऱ्या, आमच्या हातात फक्त 10-12 डायऱ्या लागल्या. बाकीच्या डायऱ्या कुठे गेले? बॅगा द्यायला तयार नव्हते ते लोक. त्यांचे जे कार्यकर्ते होते ते बॅगा द्यायला तयार नव्हते. का बॅगा द्यायला तयार नव्हते? तुमच्या शूटिंगमध्ये मी एक बॅग खेचत असताना आपल्या शूटिंगमध्ये आलेला आहे का? ते एवढ्या ताकदीने बॅग खेचून ठेवत होते स्वतःकडे. काय होतं त्या बॅगेमध्ये? किती बॅगा पकडले हे आपण सगळ्यांनी बघितलं शूटिंगमध्ये. आता ते बॅगा कुठे गेले? 19 लाखच्या व्यतिरिक्त किती पैसे मिळाले हे मला माहिती नाही. स्पेशल फोर्स पासून सगळ्यांना बोलवलेलं, हळूहळू सगळ्यांना निघायला सांगितलं. आता तिकडे चेकिंग व्यवस्थित चालू आहे का नाही चालू आहे हे आम्हाला कसं काय माहिती पडणार? आमचे कार्यकर्ते हलायला तयार नव्हते. आमच्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना इन्स्ट्रक्शन होते, कोणीही कोणाला हात लावायचा नाही. माझा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल. आम्ही महिलांना विनंती करतोय की तुम्ही एक बाजूला आहे, म्हणजे चुकून पण एकाही महिलाला त्रास झाला नाही पाहिजे म्हणून आम्ही हात जोडून विनंती केली की सगळ्या महिलांनी एका बाजूला आहे. जे पुरुष मंडळी आहेत, म्हणजे महिलांचं जे पोलीस डिपार्टमेंटचे महिला होते त्यांनी चेकिंग केली पाहिजे होती. केली का चेकिंग? तुमच्या एकाही मीडियाच्या कॅमेरामध्ये महिलांचे पर्स चेक करताना निदर्शनास आलं का? आम्ही काय सांगितलं, पोलीस डिपार्टमेंटचे जे महिला पोलीस ऑफिसर्स आहेत त्यांनी या महिलांची चेकिंग करावी. का नाही चेकिंग केली? पुरुषांना कशाला पाठच्या गेटनी पाठवलं? तावडे साहेब जर पैसे वाटायला आले नव्हते, तावडे साहेब मला सापडले कुठे? तर गोडाऊन मध्ये सापडले. हे पण तुमच्या काही शूटिंग मध्ये आलेलं आहे. गोडाऊन मध्ये लपायची का गरज होती? तुमच्याच शूटिंग मध्ये आलेलं आहे की ते गोडाऊन मध्ये लपलेले. गोडाऊन मध्ये लपायची गरज का पडली? हा माझा प्रश्न आहे त्यांना. राहायचं ना हॉलमध्ये, कार्यकर्त्याची भेट घ्यायला आले आहेत तिकडेच बसायचं. गोडाऊन मध्ये का पळाले? ह्याचं उत्तर त्यांनी द्यावं. बाहेरचा माणूस येऊ नाही शकत, एक रूल आहे इलेक्शनचा. 48 तासाच्या आत, ज्या दिवशी वोटिंग असते त्याच्या 48 तासाच्या आधी सगळ्याच बाहेरच्या लोकांनी बाहेर निघायला. तावडे साहेब स्वतः बोलले की ते वाड्यावरून विरारला आले. वाडा त्यांचा मतदारसंघ आहे का? वाडाला सगळं काय करायला गेले?